इचलकरंजीजवळ खोतवाडी इथं शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून नातेवाईकांच्या 2 गटात हाणामारी झाली। मारहाणीत तिघे जखमी झालेत। या हाणामारीनंतर एका गटानं गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेऊन शहापूर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारला। तर घटनेनंतर तारदाळमध्ये जमाव जमल्यानं तणाव निर्माण झाला होता। तारदाळ इथं राहणारा ओम नरमदे आणि खोतवाडीतील सुजय नलवडे हे दोघे नातेवाईक आहेत। त्यांचा जुना वाद आहे। त्यातूनच शुक्रवारी रात्री खोतवाडीतील आरोही परमिट रूम बिअर बार समोर सुजय नलवडे, जय ओगले यांनी ओम नरमदे याची दुचाकी अडवून ओम आणि त्याचा भाऊ गणेश या दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तर जय यानंही ओमला मारहाण केली। या घटनेनंतर जमाव जमल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ओम नरमदे याच्यासह समर्थकांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहापूर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला। यावेळी जय ओगले यानं ओमला ठार मारण्याची धमकी दिली। तसंच त्याचे समर्थक सुजय नलवडे यांच्यासह 6 जणांनी जावाईवाडीतील ओमच्या घरात घुसून त्याचे काका सागर नरमदे, मावस भाऊ अजय चौगुले यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या फायटरनं मारहाण केली। यामुळे खोतवाडीत जमाव जमल्यानं तणाव निर्माण झाला होता। दरम्यान पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवलं। या मारहाणीत तिघे जखमी झालेत।